पवारांना किती वाटत असलं की केजरीवालांवर अन्याय झालेला आहे, परंतु दिल्लीकर जनता आणि दिल्लीतल्या काँग्रेस पार्टीला मात्र असं अजिबातच वाटत नाहीये. शरद पवारांना जो केजरीवालांबद्दल कळवळा आलेला आहे तो फक्त त्यांच्यावर अन्याय झाला असं वाटल्यामुळे नाही, तर त्याला महाराष्ट्राची सुद्धा थोडीशी पार्श्वभूमी आहे. केजरीवालांची पाठराखण करताना बहुधा शरद पवारांना मवियाची सत्ता आठवली असावी आणि या सत्तेच्या काळामध्ये करण्यात आलेले काही निर्णय आठवले असावेत. म्हणजे शरद पवार ज्या मवियाच्या सत्तेचे रिमोट कंट्रोल होते त्या मवियाच्या काळामध्ये एक असा निर्णय झाला की वाईनची विक्री याच्या पुढे जनरल स्टोअरमध्ये सुद्धा होऊ शकते. आणि हा निर्णय मंत्रिमंडळात होण्यापूर्वी संजय राऊत यांचे कुटुंबीय अशोक गर्ग, जे वाईनचे महाराष्ट्रातले एक प्रमुख वितरक आहेत, त्या अशोक गर्ग यांच्या मॅक्फी DFS या कंपनीमध्ये पार्टनर झाले. संजय राऊत यांच्या कुटुंबियांच्या सोबत सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे मित्र सुद्धा या कंपनीमध्ये पार्टनर झाले. वाईन पॉलिसीच्या संदर्भात ठाकरे मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला 2021 मध्ये आणि असाच एक महत्वपूर्ण निर्णय 2021 मध्ये झाला. तो निर्णय म्हणजे विदेशी मद्याच्या अबकारी करामध्ये 50% कपात करण्याचा.